नमस्कार, मी लक्ष्मण दातखेडे. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे औरंगाबाद येथून. औरंगाबाद जिल्ह्यातील लक्ष लागून असलेल्या सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे. ही निवडणूक अब्दुल सत्तार व रावसाहेब दानवे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात होती. यात काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सिल्लोडकरांनी काँग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक यश देत 26 पैकी तब्बल 24 जागांवर विजय मिळवून दिला आहे. यासह काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री राजरत्न निकम या देखील विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे अशोक तायडे यांचा 11,000 मतांनी पराभव केलाय. या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला असून या पक्षाला आपल्या गेल्या वेळच्या जागा देखील राखता आलेल्या नाहीत. भाजपाला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यातच पुन्हा एकदा सत्तार यांनी दानवेंवर मात केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपला आवाजसाठी प्रतिनिधी संतोष पंडित, सिल्लोड, औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुका हे शहर एक चांगलंच गाजवलं आहे. या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज नगर परिषदचा निवडणूक आणि निकाल पण जाहीर झालेला आहे. त्यापैकी 27 उमेदवारापैकी काँग्रेसचे 24 नगरसेवक या ठिकाणी विजय झालेले आहे आणि 25वा नगराध्यक्ष या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर 25 वर्षाची या नगर परिषदची सत्ता काँग्रेसच्या एक हाती सत्ता होती आणि आजही काँग्रेसने या ठिकाणी बाजी मारलेली आहे. या ठिकाणी सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा एक चांगलाच प्रसिद्ध झालेला आहे आणि या ठिकाणी भाजपचे 2 उमेदवार 27 पैकी 2 उमेदवार जाहीर झालेले आहेत. त्यापैकी आता असं म्हणायचं हरकत नाही की हा राज्यातली या सिल्लोड तालुक्याच्या नगर परिषदवर राज्याचं लक्ष वेधलं होतं आणि या ठिकाणी काँग्रेसची एक हाती सत्ता मिळवण्यात आमदार अब्दुल सत्तार यांना यश आलंय. कॅमेरामॅन अरविंद मुरकटेसह संतोष पंडित, आपला आवाज, औरंगाबाद.